वेलकम स्टुडंट्स. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना क्रमाने येणारे अक्षर गट या अंतर्गत आपल्याला यावर प्रश्न विचारले जातात. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जात असताना मुख्यतः NMMS नावाची इयत्ता 8वी ची परीक्षा आहे. यावर अक्षरमाला या घटकावर जवळपास 14 ते 16 गुणांचे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इंग्रजी अक्षरांचे अनुक्रमांक हे माहीत असायला पाहिजे, शक्यतो तर ते पाठच असायला पाहिजे. मग यावर कोणकोणते प्रश्न येतात तर गटात बसणारे किंवा जुळणारे पद ओळखा, सहसंबंध ओळखा, समान संबंध ओळखा, गटात न बसणारे पद ओळखा किंवा विसंगत पद ओळखा आणि त्याचबरोबर अक्षर मालिका पूर्ण करा आणि गाळलेले पद ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात. त्यासाठी आपल्याला या इंग्रजी अक्षरांचे जे क्रमांक आहेत ते आपण बघून एकदा त्याच्यावर थोडासा अभ्यास करू, जेणेकरून तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे. शक्यतो सर्वांना हे माहीत असतात, पण आपण जर हे पाठ केले तर आपल्याला वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच त्याची मदत होईल. याचा अनुक्रमांक आपल्या सर्वांना माहित आहे 1, B चा 2 आहे, C चा 3, D 4, E 5, F 6 म्हणजे F चा 6, G 7, H चा अनुक्रमांक 8, I 9, J 10, K 11, L 12, M 13, N चा अनुक्रमांक 14, O चा 15, P चा 16, Q चा 17, R चा 18, त्यानंतर 19 S चा आहे, T चा 20 आहे, T20, U चा 21, V चा 22, W चा 23, X चा 24, Y चा 25 आणि Z चा 26. अशा प्रकारे आपल्याला हे अनुक्रमांक माहीत असायला पाहिजेत, जेणेकरून यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायला निश्चितच त्याची मदत होईल. या स्लाइडचा आपण स्क्रीनशॉटही घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला ते पाठ करायला सोपं जाईल. वळूयात आपण पुढच्या स्लाइडकडे, की पुढच्या स्लाइडवर आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूया. तर हे जे अनुक्रमांक आपण देतो त्यामध्ये कधी कधी याला उलटे अनुक्रमांक सुद्धा दिले जातात. जसं Z ला 1, Y ला 2, X ला 3, W ला 4, V ला 5, अशा प्रकारचे अनुक्रमांक आपल्याला देऊन, म्हणजे मनातल्या मनात देऊन किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेवर मांडून आपल्याला येणारे हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात. आता हे अनुक्रमांक देत असताना आपल्याला प्रश्नाचा रोख पाहून प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे या अनुषंगाने ह्या आपल्याला अनुक्रमांकाची रचना करावी लागते. निश्चितच तुम्ही हे व्हिडिओ जर नीट बघितले तर या घटकावरचे 14 ते 16 गुण तुम्हाला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशा प्रकारचे उलट क्रमाने अनुक्रमांक आपण या इंग्रजी अक्षरांना देऊन हे प्रश्न सोडवू शकतो. याचाही आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि नंतर क्रमाने येणारे अक्षर गट यामध्ये एक वेगळी गोष्ट सुद्धा असू शकते, जेणेकरून एला सरळ सरळ ए ची जोडी Z सोबत, B ची जोडी Y सोबत, C ची जोडी X सोबत, अशा प्रकारच्या जोड्या म्हणजे समोरासमोरील अक्षरांच्या जोड्या लावून त्याच्यावर कुटप्रश्न तयार केलेले आपल्याला दिसून येतात. तर हे सुद्धा आपल्याला या मांडणीतून सुद्धा हे लक्षात येईल. कधी कधी M ला डायरेक्ट N म्हटलं जातं, L ला O म्हटलं जातं, K ला P म्हटलं जातं आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अशाही प्रकारची रचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याची मांडणी करताना 2 ओळीमध्ये करा, A पासून M पर्यंत आणि नंतर N पासून या क्रमाने Z पर्यंत आपल्याला ही रचना करायची आहे आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत आणि आपल्याला प्रश्न सोडवताना निश्चितच याचा उपयोग होणार आहे. नेक्स्ट स्लाइडकडे जात असताना अक्षरमाला या घटकामध्ये आता ही रचना करत असताना कधी कधी ही रचना अशी सुद्धा करतात. A ला 1, B ला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हे करत असताना हे जे 13च्या नंतर N जो आहे याला 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 यावर सुद्धा अशा मांडणीवर सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता NMS मध्ये आहे. आता
आणखीन एक प्रश्न प्रकार यामध्ये आपल्याला लक्षात येतो की अक्षरांची मांडणी अशा प्रकारे केलेली असते की ज्याच्यामध्ये ठराविक फरक असतो. जसं की उदाहरणार्थ बी आणि डी मध्ये सी हे एक अक्षर गाळलेलं आहे, डी आणि एफ मध्ये ई हे अक्षर गाळलेलं आहे, ई एफ जी हे अक्षर गाळून एच हे अक्षर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एचच्या नंतर आय हे अक्षर वगळलेलं आहे आणि जे गेलेलं आहे, जेच्या नंतर के वगळलेलं आहे, एलच्या नंतर यम हे अक्षर डिलीट केलेलं आहे किंवा वगळलेलं आहे, इथे ओ हे अक्षर, क्यू, एस, यू, इथं डब्ल्यू आणि इथे वाय अशा प्रकारची रचना सुद्धा तुम्हाला या अक्षर मालिकेमध्ये दिसून येते. यालाच आपण वेगळ्या प्रकारे जर अंकांचे जे अनुक्रमांक आहे म्हणजे अक्षरांचे जे अनुक्रमांक आहे ते जर आपण पाठ केलेले असले तर आणखीन सोडवायला सोपं जातं. याला आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा बघूया आपण यामध्ये काय करता येते ते. तर बी चा अनुक्रमांक किती आहे तुम्हाला माहित आहे, बी चा अनुक्रमांक आहे 2, डी चा 4, F6, H8, J10, L चा 12, N 14, P 16, R 18, T चा 20, V चा 22, X चा 24 आणि Z चा 26. यामध्ये ही रचना केलेली असताना आपल्याला लक्षात येते की यामध्ये +2 केलेला आहे. 2 + 2 = 4, 4 + 2 = 6 आणि म्हणून हे पुढचं अक्षर आलेलं आहे. 6 मध्ये 2 मिळवल्यावर 8. अशा प्रकारची ही जी रचना आहे ही रचना आपल्याला या अक्षर मालिकेमध्ये दिसून येते. याचा जर नीट अभ्यास आपण केला किंवा त्याचे अनुक्रमांक आपल्याला जर पाठ असले तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन अगदी काही सेकंदामध्ये सोडू शकतो. जेणेकरून मॅट या पेपरमध्ये आपल्याला जी वेळेची कमतरता जाणवते, बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं की आम्हाला मॅथमध्ये वेळ पुरला नाही, वेळ उरला नाही किंवा आम्हाला पूर्ण प्रश्न सोडवता आले नाही. तर त्याच्या मागे एक ट्रिक आपण हे करू शकतो. हे 14 ते 16 गुणांचे जे प्रश्न आहेत ते कमी वेळेमध्ये सोडवण्यासाठी आपण अशी ही ट्रिक वापरू शकतो. बघा अशाच प्रकारचा प्रश्न काही त्याच्यामध्ये 2-2 किंवा 3-3 चे फरक असलेले आपल्याला दिसून येतात. आता हा जो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये आपल्याला लक्षात येते की DHLPTX नावाची ही जी अक्षरमाला आहे याचे जर अनुक्रमांक आपल्याला माहित असले तर आपण हे कसे सोडू शकतो. बघा डी चा क्रमांक आहे 4, एच चा आहे 8, एल चा 12, पी चा 16, टी चा 20 आणि एक्स चा 24 आहे. म्हणजे आपल्या पटकन असं लक्षात येते की मागच्या अक्षराच्या अनुक्रमांकामध्ये +4 म्हणजे +4 केलेले आहेत आणि पुढचं अक्षर आलेलं आहे. तर अशा प्रकारची रचना सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे जेणेकरून त्या प्रश्नाकडे पाहिल्या त्याला आपण अटेम्प्ट केलं पाहिजे, तेव्हा क्रॅक केलं पाहिजे. याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडवलं जाऊ शकतं. जसं की बघा आता यामध्ये डी आणि एच मध्ये किती अक्षर गाळलेले आहेत, तर डी नंतर ई गाळलेले आहे, ई एफ आणि नंतर गाळलेलं आहे जी. म्हणजे एकूण 3 अक्षर गाळलेले आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये सुद्धा तसेच 3 अक्षर गाळलेले आहेत. अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येतो. चला आता नेक्स्ट स्लाइडकडे आपण जाऊया आणि या अक्षरमाला या घटकामध्ये तुम्ही एकदा याच्यावर 2 सेकंद विचार करा की यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. तर जर तुमचे अनुक्रमांक जर पाठ असले तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये 1 सेकंदामध्ये याच्यावर तुमच्या मनामध्ये क्लिक झाला असेल की ई चा क्रमांक 5 आहे, जे चा क्रमांक 10, ओ चा 15, टी चा 20 आहे आणि वाय चा 25 आहे. तर एक्झॅक्टली तुम्हाला माहित झालं की यामध्ये +5 केलेले आहे. +5 केल्यानंतर पुढचं अक्षर आलेलं आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येतील. फक्त काही क्वेश्चन मिसळलेले असतील परंतु त्यातला पॅटर्न जर तुम्हाला लक्षात आला तर नक्कीच तुम्ही ते व्यवस्थितपणे क्रॅक करू शकता किंवा त्याला चांगल्या पद्धतीने सोडू शकता कमी वेळेमध्ये. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला असं लक्षात येईल एक वेगळ्या प्रकारची रचना तुम्हाला या स्लाइड मध्ये केलेली दिसून येईल. बघा मित्रांनो, BCEGKMQS आणि W याचे जर तुम्ही अनुक्रमांक जर तुमचे पाठ नसतील तर हा प्रश्न सोडवायला तुम्हाला निश्चितच अवघड जाईल. तर याला पहिल्यांदा आपण एक काम करूया, याला आपण अनुक्रमांक देऊया. बी चा क्रमांक किती आहे तुम्हाला माहित आहे 2, सी चा किती आहे तर 3, ई चा किती आहे 5, जी चा 7 आहे, के चा 11, त्याच्यानंतर एम चा आहे 13, क्यू चा आहे 17 आणि एस चा आहे 19 आणि डब्ल्यू चा आहे 23.
हे अक्षर किंवा हे अंक पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट आली असेल प्राईम नंबर्सची, म्हणजे त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. तर या खाली दिलेले जे अनुक्रमांक आहेत ते सगळे, तर हे सगळे अनुक्रमांक मूळ संख्या आहेत. म्हणजेच आपल्याला यातलं एखादं पद जर त्यांनी गाळलं आणि सांगितलं की यातलं हे गाळलेलं पद शोधा, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर हे जे अंक आहेत म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23 या सगळ्या कोणत्या संख्या आहेत? तर मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्या आपल्याला आपण याच्यावर शिकलेलो आहोत की मूळ संख्या कशा असतात, बरोबर. तर अशा प्रकारची रचना सुद्धा याच्यामध्ये दिलेली दिसून येते. अक्षरमाला या घटकामध्ये समोरचा पॅटर्न बघत असताना आपल्याला आणखीन एक वेगळ्या प्रकारची रचना दिसून येते. त्यामध्ये बघा DIPY अशा प्रकारची एक रचना आपल्याला दिसून येते. आता परत आपण जर याला काय केलं, जर याला नंबर दिले, बघूया आपण नंबर देऊन. D चा क्रमांक किती आहे? तर D चा क्रमांक आहे 4. I चा क्रमांक किती आहे? तर I चा क्रमांक आहे 9. P चा क्रमांक किती आहे? तर 16 आणि Y चा क्रमांक किती आहे? तर 25. आता या संख्याकडे जर आपण व्यवस्थितपणे लक्ष दिलं म्हणजे 4, 9, 16 आणि 25, तर काय लक्षात येतं मित्रांनो की या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग पूर्ण वर्ग संख्या हे आपल्याला माहित असायला पाहिजे. पूर्ण वर्ग संख्या कोणत्या तरी एखाद्या संख्येचे हे वर्ग आहेत, जे पूर्ण वर्ग संख्या आहेत. यातलं एखादं पद जर गाळलं तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोणतं पद गाळलं आणि आपण तिथं कोणतं पद टाकलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारची ही अक्षरमाला आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येते. गोंधळून जायचं नाही, फक्त आपले त्या अक्षरांचे अनुक्रमांक शक्यतो पाठ करा. चांगले 5-10 वेळा वाचल्यानंतर तुमच्या शक्यतो ते पाठ होऊन जातील. आणि आता बघा हा एक नेक्स्ट क्वेश्चन विविध स्पर्धा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्या असं लक्षात येईल, याला जर आपण अनुक्रमांक दिले, अनुक्रमांक देऊया आपण त्याला, बघूया काही सापडतं का त्याच्यामध्ये. ए चा क्रमांक 1 आहे, ई चा क्रमांक 5 आहे, आय चा 9 आहे, ओ चा 15 आहे आणि यू चा 21 आहे. तर काय लक्षात आलेलं आहे तुम्हाला? आता यामधला जर आपण फरक शोधायला गेलो तर यामध्ये 4 चा फरक आहे, यामध्ये सुद्धा 4 चा फरक आहे, पण यामध्ये तुम्हाला 4 चा फरक आढळत नाही. म्हणजे याचा अर्थ इथं कोणती तरी वेगळी टेक्निक वापरलेली आहे. मग परत आपण काय करूया, याकडे जाऊया की यामध्ये काय कोणतं लॉजिक लागते. तर बघा AEIOU हे जर आपण नीट पाहिलं असेल तर हे इंग्रजी मधले स्वर आहेत. मग ही स्वरांची केलेली रचना आहे. यातलं एखादं पद गाळलं जाते. उदाहरणार्थ आय हे पद तुम्हाला गाळलेलं असतं आणि एक प्रश्न विचारलेला असतो, दिलेल्या अक्षर मालिकेतील गाळलेले पद शोधा. आणि पर्यायामध्ये 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेले असतात आणि मग इथं या पर्यायामध्ये कुठेतरी आय हे अक्षर लिहिलेलं असते आणि तेच तुमचा योग्य पर्याय असते. तर अशा प्रकारे आपण या अक्षर मालिकेची जर का रचना समजून घेतली तर आपल्या पटकन हे प्रश्न सोडवायला मदत होईल. बघा आता ABDHP नावाचा असा एक पॅटर्न आहे. तर ABDHP नावाचा पॅटर्न काय म्हणतो, कशा प्रकारे आलेला आहे ABDHP? तर बघा ए चा अनुक्रमांक देऊन बघूया आपण. याला अनुक्रमांक देऊया. ए चा 1 आहे, बी चा 2 आहे, डी चा 4 आहे, एच चा 8 आहे आणि पी चा 16 आहे. तर आता हे अंक दिल्याबरोबर तुमच्या मनामध्ये एक गोष्ट क्लिक झाली असेल किंवा तुमच्या मनामध्ये विचार आलेला असेल की येणाऱ्या अंकानंतर जी दुसरा अंक आहे हा शक्यतो दुप्पट झालेला आहे. म्हणजे त्याला 2 न गुणलेलं आहे. 1 ला जर 2 न गुणलं तर 2 उत्तर येणार, 2 ला जर 2 न गुणलं तर 4. म्हणजेच या ठिकाणी दुप्पट केलेली आपल्याला दिसून येते. यामधलं सुद्धा एखादं पद गाळलेलं असू शकते. उदाहरणार्थ बी हे पद गाळलेलं असू शकते आणि सांगितलं जाते की अशा प्रकारे ए दिलं जातं, इथं डॅश, त्याच्यानंतर डी, नंतर इथं एच आणि नंतर इथं पी. तर इथं विचारलं जाते की हे गाळलेले पद शोधात. तर इथं 100% त्याचं उत्तर बी असं आहे. यामध्ये दुप्पट आहे, तिप्पट आहे, चौपट आहे, अशा प्रकारचे पट केलेली अक्षरमाला आपल्याला यामध्ये आढळून येते. याकडे गांभीर्याने लक्ष द्या जेणेकरून आपले 14 ते 16 मार्क यामध्ये गेले नाही पाहिजे. बघा आता आपण जे काही शिकलो या आधारावर आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी घ्यायचे आहेत. की सूचना अशी असते की प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे. या ठिकाणी वर्तुळ दिलेलं नाहीये. याचं कारण की ते आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये असते, परंतु याचे पर्याय 4 दिलेले आहेत
हा प्रश्न बऱ्याचशा मुलांना गोंधळात टाकणारा असू शकतो. हे असं काही पाहिलं की मुलं गोंधळून जातात. परंतु जर आपण याचा चांगला विचार केला आणि याला जर पर्याय देऊन जर व्यवस्थित सोडवलं तर आपल्या असं लक्षात येते की हे प्रश्न आपल्याला सोडवायला अत्यंत सोपे असे आहेत. बघूया आपण काय होतं तर पहिल्यांदा आपण काय करूया, या अक्षर मालिकेचे जे अनुक्रमांक आहे ते देऊन बघूया. तर डी चा क्रमांक किती आहे, तर डी चा क्रमांक आहे 4. जी चा क्रमांक किती आहे, तर जी चा क्रमांक आहे 7. जे चा क्रमांक किती आहे, जे चा आहे 10. एम चा किती आहे, तर तो आहे 13. जवळपास तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो. आता पी चा क्रमांक किती आहे, 16. एस चा क्रमांक किती आहे, तर तो आहे 19. आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हे विचारलेलं आहे. तर परत आपण जाऊया या अंकाकडे. या अंकाचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की यामधला जो फरक आहे तो कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, कायम आहे. तर तो कितीचा फरक आहे, तर +3 म्हणजे +3. 4 मध्ये 3 मिळवले तर 7, 7 मध्ये 3 मिळवले तर 10, 10 मध्ये 3 मिळवले तर 13. असे +3 केल्यानंतर 19 मध्ये जेव्हा आपण +3 करू त्यावेळेस येणारी संख्या असेल 22. आणि 22 या अनुक्रमांकाचं जे पद आहे ते आहे व्ही. कोणतं आहे, व्ही. म्हणून इथं व्ही हे अक्षर येणार होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. बघा, एक सुंदरसा प्रश्न आपण सोडवलेला आहे. यामध्ये अजिबात गोंधळून जायचं नाही. आपले जे अक्षरांचे अनुक्रमांक जे आपण पाठ केलेले आहेत ते व्यवस्थित लिहायचे आणि जेणेकरून आपल्याला हे क्वेश्चन सोडवता येते. बघा, हा क्वेश्चन ट्राय केला नसेल तर समोरचा क्वेश्चन तुम्ही जरूर 2 सेकंद थांबून एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुमचं आलेलं उत्तर आणि व्हिडिओमध्ये आलेलं उत्तर एकदा मॅच करा. चला नेक्स्ट स्लाइडकडे आपण जाऊया. यामध्ये सुद्धा ही जी सूचना आहे ती कायम आहे की प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या अक्षराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, 2 सेकंदासाठी हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघूया आपण. जे या अक्षराचा अनुक्रमांक आपण देऊन टाकूया. जेचा अनुक्रमांक आहे 10. त्याच्यानंतर यल चा अनुक्रमांक किती आहे, तर 12. एन चा अनुक्रमांक आहे 14. पी चा अनुक्रमांक आहे 16. जवळपास तुमच्या लक्षात आला असेल की आपण कोणत्या मार्गाने जात आहोत. टी चा अनुक्रमांक आहे 20 आणि या क्वेश्चन मार्कचा अनुक्रमांक आपल्याला शोधून काढायचा आहे. परत एकदा या अंकाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येते की 10 नंतर 12 नंतर 14 16 18 20 आणि इथं काही, तर इथं निश्चितच 22 येणार आहे. याचं कारण की याच्यामध्ये यांना मागच्या अंकामध्ये +2 केलेले आहेत, +2 केलेले आहेत आणि +2 करून येणारं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे 22. मग 22 या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे इंग्रजी वर्णमालेतील किंवा अक्षरमालिकेतील, व्ही आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 व्ही हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न तुम्हाला दिसायला सोपे जरी वाटत असले तरी यामधूनच आपल्या संकल्पना बिल्ड होत असतात आणि आपल्या संकल्पना दृढीकरणाचं काम यामधून होत असतं. आता पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे नंबर 3 चा. तो असाच आहे की येणाऱ्या अक्षराचा पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा किंवा त्याच्या पर्यायाला टिक करा. बघा, आता BFJP आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. बघूया आपण काय या ठिकाणी कोणतं लॉजिक लागते. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण त्याला आपलं काम काय, त्याला अनुक्रमांक देऊन टाकू. बी चा अनुक्रमांक आहे 2, एफ चा अनुक्रमांक आहे 6, जे चा आहे 10, त्याच्यानंतर पी चा अनुक्रमांक आहे 16 आणि क्वेश्चन मार्कचा अनुक्रमांक आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. चांगला क्वेश्चन आहे हा की जेणेकरून आपल्याला यामध्ये काय करता येईल ते बघूया. थोडासा विचार करा यावर, काय झालेलं आहे, काय याच्यामध्ये चालू आहे. ठीक आहे, यामध्ये जेव्हा आपण विचार करतो यामध्ये +4 केलेला आहे, यामध्ये +4 केलेला आहे, पण इथं +6 केलेला आहे. +4 +4 +6. तर यामध्ये
पुढचा क्रमांक येईल 16 अधिक 6 22, कारण +4 +4 +6 +6 अशा प्रकारची ही जोडी असू शकते. तर यामध्ये सुद्धा याचं उत्तर व्ही, कारण इथं 22 येईल +6 झाल्यानंतर आणि याचं उत्तर 3 क्रमांकाचं व्ही. असा सुद्धा पॅटर्न +4 +4 +6 +6 +8 +8 +10 +10 अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. चला आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. निश्चितच तुम्हाला एक क्वेश्चन सोडवल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर असं लक्षात आलं असेल